पंकजा मुंडेंचे पीए आनंद गर्जेंच्या पत्नीची आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आनंद गर्जे, ननंद आणि दीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी, तपासात कोणताही कसूर नको। पंकजा मुंडेंची प्रेस नोट काढत भूमिका, गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात प्रेस नोट जारी। पत्नीचा मृतदेह रुग्णालयात ठेवून मंत्री पंकजा मुंडेंच्या पीए आनंद गर्जे फरार। मृत गौरी पालवेच्या मामाचा आरोप, पत्नीनं आत्महत्या केली तर पीए फरार कशामुळे? शंका कुशंकांना वाव। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची 15 ते 20 मिनिटं चर्चा। नाराजीच्या चर्चा सुरू असताना अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमात शिंदे फडणवीसांच्या दिलखुलास गप्पा। कोणताही दुरावा नसल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। गाफील राहिला तर मराठी माणसांसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची ठरेल। ही निवडणूक हातातून गेली तर मराठी माणसाच्या हातातून मुंबई निसटेल। राज ठाकरेंचं सूचक विधान। काँग्रेसच्या असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर भाजपा युवा मोर्चाचं आंदोलन। मंत्री लोढांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा भाजपाकडून निषेध। आंदोलक मालवणी पोलिसांच्या ताब्यात। निवडणुकीसाठी भाजपा कोणत्याही थराला जाईल। हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर भाजपाकडून आता मराठी अमराठी वाद सुरू। आदित्य ठाकरेंची टीका। खा कुणाचंही मटण पण दाबा कमळाचं बटन। लोणावळ्यातील प्रचार सभेत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं विधान। मावळात आमच्या विचारांचा आमदार नसला तरी आमदारांचे बाप फडणवीस आमच्याकडेच आहेत। लोणावळा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुरेखा जाधवांचं बेताल वक्तव्य। पंडित देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून भाजपच्या बाळाराजे पाटलांची जुनी फाईल बाहेर काढण्याचा इशारा। मोहोळमधील गुंडगिरी संपवण्यासाठी बाळाराजेंना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अजित पवारांचे नेते उमेश पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य। बाळाराजे पाटील 302 मधील आरोपी उमेश पाटलांचा आरोप। कोल्हापुरातील चुटकीवाल्या बाबाला अखेर ठाण्यातून अटक। करवीर पोलिसांची कारवाई। भाविकांना लुभाडणारा सनी भोसले जेरबंद। लग्नाच्या मंडपातच स्मृती मंथानाच्या वडिलांना हार्ट अटॅक। सांगलीत उपचार सुरू असल्यानं स्मृती आणि पलाश मुछलचा लग्न सोहळा पुढे ढकलला। पलाशलाही व्हायरल इन्फेक्शन आणि पित्ताचा त्रास।